नमो बुद्धाय. मित्रांनो, त्रिरत्न 358 या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, या चॅनलच्या माध्यमातून आपण विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचन करत आहोत. आपण ग्रंथामधील द्वितीय खंडभाग दुसरा इथपर्यंत पोहोचलो आहोत. त्यामध्ये तथागत बुद्धांचे प्रथम प्रवचन आपण समजावून घेत आहोत. यामधील 10 पारमिता हा भाग सुरू आहे. यापूर्वी आपण दान, प्रज्ञा, शील, सत्य ह्या पारमिता पाहिलेल्या आहेत. आज आपण उपेक्षा पारमिता पाहणार आहोत. उपेक्षा पारमिता म्हणजे काय? उपेक्षा म्हणजे काय? मित्रांनो, ह्या ज्या पारमिता आहेत ह्या मनाच्या अवस्था आहेत. मनाला योग्य प्रकारे देण्यात येणारं प्रशिक्षण आहे आणि मनाच्या या प्रशिक्षणामुळे, सरावामुळे, अभ्यासामुळे मनाला आपण शुद्ध करत आहोत. सद्गुण आपण संचय करत आहोत. आपण गुड क्वालिटीज, सद्गुणांचा संचय आपण करत आहोत आणि त्या पद्धतीने मनाला आपण प्रशिक्षित करत आहोत. तर उपेक्षा पारमिता. उपेक्षा म्हणजे ज्या अवस्थेबद्दल, ज्या घटनेबद्दल, ज्या क्रियेबद्दल आपल्याला आवडतही नाही आहे आणि नावडही नाही आहे अशी मनाची अवस्था. आवड किंवा नावड नसलेली मनाची अवस्था. स्टेट ऑफ माइंड, मनाचा संतुलितपणा, मनाची संतुलित अवस्था, मनाची समता, मनाचा निरपेक्ष भाव, बॅलन्स ऑफ माइंड. म्हणजे मन त्यावेळी लोभाने तसेच द्वेषाने प्रतिक्रिया करत नाही, तर मन त्यावेळी ती स्थिती, ती परिस्थिती, ती घटना, ती क्रिया जशी आहे तशी ॲज इट इज स्वीकारते. तिचं जे स्वरूप असेल, तिचा जो स्वभाव असेल तो मन ॲज इट इज स्वीकारते, जसं आहे तसं स्वीकारते. आणि त्यानंतर ती स्थिती जी आहे ती बदलत आहे. ही जी उपेक्षा हा जो शब्द आहे यालाच समता म्हटलं आहे. समता, बॅलन्स. ही समता काय आहे हे समजणे फार गरजेचं आहे, अथवा उपेक्षा समजणार नाही. समता काय आहे? आपण उदाहरण बघूया. बुद्धाच्या काळामध्ये बऱ्याचदा असं व्हायचं की काही लोक बुद्धाची प्रशंसा करायचे, काही लोक निंदा करायचे. भिक्षू संघाची प्रशंसा करायचे किंवा निंदा करायचे. काही ठिकाणी खूप आदर व्हायचा, उत्तम भोजन प्राप्त व्हायचं, तर काही ठिकाणी अनादर व्हायचा, भोजन मिळायचं नाही. मग या सर्व अवस्थांमध्ये भिक्षू बुद्ध स्थिर राहायचे, समता ठेवायचे. त्यांना माहिती होतं, त्यांनी अनुभवलं होतं की ही जी स्थिती आहे ही स्थिती बदलणारी आहे, ही बदलत आहे. प्रत्येक स्थिती, प्रत्येक क्रिया, प्रत्येक घटना प्रत्येक क्षणाला बदलत आहे. मनुष्य प्राणी हा सतत प्रत्येक क्षणाला बदलत आहे. आणि मग हे जर बदलणारं असेल, हे जर सतत बदलत असेल, ही स्थिती, ही परिस्थिती, ही घटना, ही क्रिया, ही प्रतिक्रिया जर बदलत असेल, तर मग बदलणाऱ्या अवस्थेमध्ये मी लोभ करणे चुकीचं आहे. जे बदलत आहे त्याच्यामध्ये मी आसक्त होऊन बसणे, चिकटून बसणे, अटॅच होऊन बसणे चुकीचं आहे. त्याचप्रमाणे जर हे बदलत आहे तर मी त्याप्रती द्वेष करणे, तिरस्कार करणे हे सुद्धा चुकीचं आहे. कारण लोभ करणे किंवा द्वेष करणे हे दोन्हीही दुःखच निर्माण करतात. लोभ केला, आसक्ती निर्माण झाली तरी दुःख निर्माण होते, आणि द्वेष केला, तिरस्कार केला तरीही दुःख निर्माण होते. आपल्या जीवनामध्ये सुद्धा अशा घटना घडत राहतात. सुखाचे प्रसंग येत राहतात, दुःखाचे प्रसंग येत राहतात, आनंदाचे प्रसंग येत राहतात, दुःखाचे, व्याकुळतेचे प्रसंग येत राहतात.
त्यावेळीसुद्धा उपेक्षा पारमिता जी आहे, उपेक्षा भावना जी आहे ते आपण ठेवली पाहिजे की ही सुद्धा बदलणार आहे. नाहीतर मग काय होईल की आनंदाने एकदम भारावून जाल, खूपच त्यामध्ये गुंतून जाल, मदहोश होऊन जाल आणि ते बदलल्यानंतर दुःख निर्माण होईल. तसेच दुःखामध्ये डुबून जाल, दुःखामध्ये तुमच्या मनाचं संतुलन बिघडून जाईल, मानसिक रोगी होऊन जाल, हे सुद्धा घातक आहे. सुख असो किंवा दुःख असो, ते समतेने, निरपेक्ष भावनेने तुम्हाला उपभोगता आलं पाहिजे. आणि यासाठी मनाचा अभ्यास करणे फार गरजेचं आहे. आणि मनाचा अभ्यास सम्यक समाधीने होत असतो, सम्यक दृष्टीने होत असतो. केवळ वरवर समता ठेवणे, केवळ समानता वरवर स्वरूपात ठेवणे वेगळी बाब आहे. परंतु मनापासून, उदाहरणार्थ आपण पाहतो की तथागत बुद्धाने संपूर्ण विश्वाला समतेचा संदेश दिला. सर्व मनुष्य प्राण्यांप्रती समता ठेवा. सर्व मनुष्य प्राणी यांच्याप्रती समता असली पाहिजे, समानता असली पाहिजे. कोणताही मनुष्य केवळ जाती धर्मपंथाच्या आधारावर त्याच्याशी भेदभाव झाला नाही पाहिजे. बुद्धाने त्यांच्या संघामध्ये सर्व लोकांना सम्मिलित केलं, सर्वांना संधी दिली, महिलांनासुद्धा संधी दिली आणि सर्व जाती धर्म वर्णाच्या लोकांनासुद्धा दुःखमुक्त होण्याची, सुख प्राप्त करून घेण्याची संधी दिली. ही समता होती. पण ही समता मनातून असली पाहिजे. मन आधी समतेमध्ये असलं पाहिजे. आणि हे कसं होईल तर सम्यक समाधीचा किंवा सम्यक दृष्टीचा अभ्यास करत असताना मनामध्ये जे वेगवेगळे विकार उत्पन्न होतात, ज्या मानसिक क्रियाप्रक्रिया होतात, त्या क्रियाप्रक्रियांच्या प्रती, त्या संवेदनांच्या प्रती आपण समतेमध्ये स्थिर असलं पाहिजे. त्याची वास्तविकता आपण समजून घेतली पाहिजे की याची वास्तविकता काय. जर आपण प्रतिक्रिया करत राहिलो तर त्याची वास्तविकता, त्याचं अंतिम सत्य आपल्याला समजणार नाही. आणि सत्य जर समजणार नाही तर आपली जी प्रतिक्रिया आहे ती चुकीची असू शकते. उदाहरणार्थ आपण बघूया की आपण एखाद्या व्यक्तीशी, एखाद्या स्थितीशी प्रतिक्रिया करत असताना बऱ्याचदा आपण सुरुवातीला दिलेली प्रतिक्रिया, रिॲक्शन, काही वेळाने आपल्याला असं जाणीव होते की अरे, आपण जे बोललो, आपण जी प्रतिक्रिया दिली हे असं नव्हतं, याच्यामागे हे वास्तविकता, हे सत्य असं आहे. मग ते समजून घेतल्यानंतर आपल्याला ती चूक समजते. हा एक बाह्य भाग आहे, एक वरचा भाग आहे. परंतु आपल्या मनाशी सुद्धा अशी अवस्था असते की आनंद किंवा दुःख हे सुद्धा काही काळाने बदलते, त्याच्यामध्ये परिवर्तन होते. आणि हे समजल्यानंतर आपण दुःखामध्ये जेव्हा दुःखी होत असतो त्यावेळेस आपण खूप दुःखी होऊन त्याच्याप्रती दुःखाचे संस्कार आपण निर्माण करत असतो. आणि आनंदामध्ये, सुखद अवस्थेमध्ये मदहोश होऊन त्यामध्ये आपण आसक्तीचे संस्कार निर्माण करत असतो. तर ही जी उपेक्षा पारमिता, हा मनाचा समतोलपणा आहे, बॅलन्स ऑफ माइंड आहे की सुख असो अथवा दुःख असो, या दोन्ही स्थितीमध्ये तो समतेमध्ये राहते, मदहोश होत नाही, बेहोश होत नाही, डुबून जात नाही. ही जी आसक्ती जी आहे ही मदहोशी, बेहोशीची अवस्था आहे, ती तो होऊ देत नाही, स्थिर राहतो. तर अशा अवस्थेमध्ये उपेक्षा भावना, उपेक्षा पारमिता निर्माण होत असते, उपेक्षेचा सद्गुण निर्माण होत असतो. कारण मित्रांनो, जी संबोधीची, मुक्तीची जी अवस्था आहे ती बॅलन्स अवस्था आहे, ती स्थिर अवस्था आहे. ती प्रत्येक घटनेला, क्रियेला, परिस्थितीला, स्थितीला, अवस्थेला समतेने पाहते, स्थिरतेने पाहते. जोपर्यंत आपण समतेने एखाद्या गोष्टीला पाहत नाही तोपर्यंत त्याचं वास्तविक स्वरूप आपल्याला समजत नाही. तर हे सर्वात महत्त्वाचं आहे. हे सद्गुण, हा सद्गुण समृद्धी प्राप्त करण्याकरता खूप महत्त्वाचा सद्गुण आहे. याचा अभ्यास आपल्याला करावा लागेल. व्यावहारिक जीवनामध्ये सुद्धा याचा अभ्यास करावा लागेल. आणि मनाला योग्य वळण लावण्यासाठी, मनाला शुद्ध करण्यासाठी सुद्धा याचा
सम्यक समाधी आणि सम्यक दृष्टीचा अभ्यास करावा लागेल, तरच ही अवस्था प्राप्त होऊ शकते, तरच आपण आपली समता वाढू शकतो. तर अशा पद्धतीने हे उपेक्षा भावना आहे, आपल्याला समजली असेल अशी मी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.